इस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकेडमी, UKG टू 12th स्टँडर्ड सायन्स ऍडमिशन ओपन, बारेमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर। मागील 2-4 दिवसांपासून होणारा सततचा पाऊस आणि त्यामुळे ओव्हरफ्लो झालेले ड्रेनेज याचा थेट प्रादुर्भाव परिसरातील बोरिंग आणि जलवाहिन्यांमध्ये झाल्याने एकाच इमारतीतील 40 जणांस अतिसाराची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे। होडगी रोड परिसरातील आसरा चौकात असणाऱ्या SB प्लाझा या इमारतीतील जलवाहिनीमध्ये दूषित मैला मिश्रित पाणी गेल्याने हा प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे। मुळात येथे असणारी ड्रेनेज लाईन ही खूप जुनी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, परंतु एकाच वेळी 40 जणांना लागण होणे याचे गांभीर्य महापालिकेने घेत परिसरातील ड्रेनेज लाईन त्वरित बदलणे हे तिथेही गरजेचे आहे। वारंवार तक्रार करून देखील या गोष्टीची दखल घेतली नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे। या घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। परिसरामध्ये साफसफाई स्वच्छता अभियान राबवून प्रादुर्भाव कमी होण्यासाठी परिसरात रसायनाची फवारणीही करून घेण्यात आली आहे। आम्ही घटनास्थळी भेट दिली। इमारतीमधील कुटुंबे हे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याने अन्नातून प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी आहे। बहुधा हा संसर्ग पाण्यातून झाला असावा, यासाठी पाण्याचे नमुने घेतले आहेत अशी माहिती महापालिकाचे डॉक्टर सुहासिनी वाळवेकर यांनी दिली आहे। मात्र एकाच अपार्टमेंट मधील तब्बल 40 जण सलाईनवर असल्याने नेमकं दोष कोणाचा, महापालिकेचा की अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या नागरिकांचा, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। मी डॉक्टर सुहासिनी वाळवेकर, शहर साथरोग तज्ञ, नई जिंदगी UPSCचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गावडे यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या एरियामध्ये SB प्लाझा या अपार्टमेंटमध्ये लूज मोशन्सचे मल्टिपल पेशंट सापडलेले आहेत। सो त्यांना गाईड केलं होतं की ते तुमच्यापर्यंत आलेले नसतील तर तुम्ही तिथे पोहोचा आणि किती पेशंट आहेत याचा सर्वे करून घेऊ देत। त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या टीमला आशाताई ANM आणि PHN यांना इथे पाठवलेलं आहे। सो इथे जवळजवळ 30 ते 40 पेशंट सापडलेले आहेत 35 घरांमधनं। सो आता ते लूज मोशन्स का झालेले आहेत, 1-2च आहेत। तिथे असणाऱ्या डॉक्टर आसिफ यांनी त्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे आणि ते आता सगळे स्टेबल आहेत। कोणालाही ऍडमिटची सध्या तरी गरज नाही आहे। तरी पण आमचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गावडे मॅडम येऊन स्वतः या पेशंटला तपासतील आणि ट्रीटमेंटचा पार्ट जर काही असेल ORS वगैरे ते तर आता दिलेलंच आहे आणि ते अन्नातून झालेलं आहे किंवा पाण्यातून झालेलं आहे यासाठी पाण्याचं सॅम्पल घेतलं जाईल, ते तपासणीला पाठवलं जाईल आणि जर आढळलं की अन्नामधून झालेलं आहे, का तर हे सगळे वेगवेगळे फ्लॅट्समध्ये राहतात त्यामुळे अन्नाचा तर संबंध येत नाही। जर पाण्यातून झाला आहे किंवा आता पावसाचे दिवस आहेत, ते पर्टिक्युलरली स्कॅटर्ड पेशंट असतील तर त्याप्रमाणे नियोजन केलं जाईल। एवढंच मी आता सध्या सांगू शकतो। नमस्कार, मी डॉक्टर शेख, मंत्री चंडक, आसरा, होडगी रोड इथला रहिवासी असून इथली सध्याची ह्या एरियातली आरोग्याची परिस्थिती आहे लोकांची भयंकर बिघडलेली आहे। जेणेकरून गुरुवार शुक्रवार ते शनिवारपासून इथले पूर्ण ड्रेनेज ओव्हरफ्लो झाल्यामुळे ओव्हरफ्लोचं ड्रेनेजचं सगळं घाण पाणी तिथल्या बोरिंगच्या आणि पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळून तिथलं पर्क्युलेशन होऊन सगळ्यांची परिस्थिती गंभीर झालेली आहे। जेणेकरून प्रत्येक लोकांना इथं प्रत्येक घराच्या लोकांना उलट्या जुलाबाचा आजार होत आहे। तरी आम्ही सकाळी कॉर्पोरेशनच्या आरोग्य अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर तिथे आरोग्य अधिकारी, नई जिंदगीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर गावडे मॅडम त्यांनी चांगला प्रतिसाद दिला। ते आले, पेशंटला बघत आहेत, त्यांच्या प्रतीने ते तपासणी वगैरे करत आहेत। परंतु कॉर्पोरेशनचा आम्हाला असा अनुभव आला आहे की त्यांनी आपली जबाबदारी झटकण्याचं काम केलं असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे। तरी आमची अशी अपेक्षा आहे की ड्रेनेज लाईन जी तुंबलेली आहे किंवा रस्ते जे खराब झालेले आहेत, जी परिस्थिती गंभीर खराब झालेली आहे मंत्री चंडक एरियाची, त्याचा फक्त आयुक्त साहेबांनी त्याच्यावर लक्ष घालून परस्परीने येऊन त्याचा निवारा काढून घ्यावा। या इमारतीमध्ये एकूण किती नागरिक राहतात आणि किती नागरिक आजारी? ही मंत्री चंडकची सगळ्यात उच्चभ्रू इमारत आहे। जेणेकरून ह्या अपार्टमेंटमध्ये जवळपास 150 लोक राहतात। ह्या 150 लोकांमध्ये कमीत कमी 70 ते 80 लोक आजारी पडले आहेत। पण सगळ्यांना सेम आजार आहे, थंडी, ताप, उलट्या आणि जुलाब। प्रथमोपचार म्हणून महापालिकेने आरोग्याची टीम पाठवली आहे। हो, आरोग्य खात्याची टीम आले, डॉक्टर मॅडम आले, ते चेक करायला लागले। त्यांनी पाण्याचे सॅम्पल सुद्धा घेतले आहेत, लोकांचं ब्लड सॅम्पल सुद्धा घेत आहेत। त्याचं तर अजून रिपोर्ट वगैरे आलेलं नाहीये, पाण्याचं पण रिपोर्ट आलेलं नाहीये। पण आमचं जे अनुभव आहे 2-3 दिवसात की हे जे आजार आहे आमच्या पाण्यामुळे किंवा आतल्या संसर्जनामुळे झालेलं नाहीये। हे पाणी कॉर्पोरेशन ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळं मग त्याचं घाण पाणी सगळं साचून ते पाण्यामध्ये परमिशन होऊन ते मिक्स झालेलं आहे। नगरसेवकांना तुम्ही तक्रार केल्यानंतर काय प्रतिसाद मिळाला? नगरसेवक आमचे जे आहेत, आम्ही ज्यांना ओळखतो, शोहेब चौधरी जे आहेत, त्यांना सुद्धा आम्ही कॉन्टॅक्ट केला।
त्यांचा सुद्धा प्रतिसाद चांगला आहे. शनिवार रविवार पण दोन दिवस ते आले, त्यांनी प्रयत्न केले. पण असं सुद्धा आम्हाला वाटतंय की त्यांना सुद्धा तेवढं अधिकाऱ्यांकडनं किंवा प्रशासनाकडनं जसं सपोर्ट एका मानकरी व्यक्तीला मिळायला पाहिजे तसं मिळत नाहीये. तुम्ही कॉर्पोरेशनवर गंभीर आरोप करताय, मग कॉर्पोरेशनने तुम्हाला प्रतिसाद दिला नाही का? आता बघा तुम्ही ते कॉर्पोरेशन लोक किती आहेत आणि काय, आणि आले जरी असतील, आम्ही इव्हन ऑनलाईन तक्रार सुद्धा केलेली आहे. तुम्ही ते ऑनलाईन तक्रार सुद्धा बघू शकता. आमचं ऑनलाईन तक्रारचा ID सुद्धा आहे आमच्याकडे. त्याचं सुद्धा काही आम्हाला अजून पण आलेलं नाही. सकाळी काय नाव त्यांचं आयुक्त आलेले जेडो आलेले, पण त्यांनी असा आम्हाला म्हणजे एक्सपिरियन्स आला की त्यांनी त्यांची जिम्मेदारी झटकून देत होते. इसके जवाबदार जो है महापालिका है। क्यों है इसलिए बोलता हूँ आपको कि तकरीबन 15-20 दिन से और पिछले 2 महीने से ये जो चेंबर है SBI आइकॉन मंत्री चंडक के रोड पर का, ये ब्लॉक होता है। हम उनको बार बार तकरार दे रहे हैं, साफ सफाई कर लो, वो आते हैं, उसका काम कर चले जाते हैं, फिर से ब्लॉक होता है। जैसा कि अभी मेरे साथी ने बताया कि हमने कम से कम 2 महीने पहले से ये इसका पाठ पुरावा किया है कि ड्रेनेज लाइन इसकी चेंज करना पड़ेगा, क्योंकि ये मंत्री चंडक का बहुत जगह प्रॉब्लम है। यहाँ SBI आइकॉन के सामने है, SBI बिहार के सामने है, और नीचे मस्जिद कुबा मस्जिद के पास से। तो ये लाइन चेंज करने के लिए हमने बार बार महापालिका को बताया है, और इसलिए हमें बजट का भी तरतूद की हुई है। इंशाल्लाह आने वाले वक्त में होगा काम ये। लेकिन महापालिका के लापरवाही ऐसी है कि टाइम पर आदमी नहीं है। हमारे वार्ड में हमारी तकरार हमेशा है महापालिका में। कल आयुक्त साहब, बीच में आयुक्त साहब को बताया हमने कि आदमी कम है इधर, तो आदमी ज्यादा लगना जरूरी है यहाँ पर। और ये जो लोग बीमार पड़े हैं, इसके जिम्मेदार जो है महापालिका है, जो वक्त पर काम नहीं करते आकर। अब लोग कहेंगे नगर सेवक रहने के बाद तुम क्या कर रहे हैं। हमारे तरफ से हम हमारी पूरी कोशिश चल रही है, हम पूरा काम कर रहे हैं। बहुत साल पुराने मसले हैं ये, इंशाल्लाह आने वाले वक्त में आहिस्ता आहिस्ता खत्म होंगे ये बस। मला काल रात्री आमच्या सत्तार चाचांचा डॉक्टर आसिफ खान उमेर मुल्लाचा फोन आला होता की असं इथं पाण्यामध्ये काय तर प्रॉब्लेम आहे, अजून जे पाणी येतं ते दूषित येत आहे. तर मी 2 दिवसापासून इथं आहे. अजून चेंबर जरा तुंबळे असल्यामुळे ते चेंबरचं पाणी आज जिरलंय आणि बोरमध्ये ते पाणी चाललंय असं मला वैयक्तिक वाटतंय. त्यासाठी मी झेडो साहेबांना पण बोलवलं होतो सकाळी, त्यांनी पण येऊन बघितलेत. आणि इथं समोर लाईन नाही आहे मोठी, तर ते लाईन पण होणार आहे. अजून दुसरी गोष्ट, वैद्यकीय अधिकाऱ्यांना पण मी सांगितलं होतं की जे म्हणजे असं जास्त झालंय, 20-25 लोकांना आजार म्हणजे जुलाब उलटी वगैरे व्हायला, त्यांनी पण येऊन बघितलं तर आम्ही आमचं काम करतोय. आणि लवकरात लवकर आम्ही इथं पाठपुरावा करून ड्रेनेज लाईन पण नवीन करून घेऊ, एवढंच आहे. तुमच्या मुलांच्या यशासाठी सोलापुरातील सर्वात उत्तम ठिकाण आय विजन अकॅडमी. ट्युशन क्लासेस फॉर UKG to 12th स्टँडर्ड. प्रशस्त क्लासरूम, बसण्यासाठी कम्फर्ट बेंचेस, लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डची सुविधा. डिजिटल लर्निंग अंतर्गत लवकरच प्रोजेक्टची सुविधा सुरू. इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक. आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. क्वालिटी एज्युकेशन, योग्य फी. आजच ऍडमिशन घ्या. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आय विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, पानगल मस्जिद समोर, सोमवार पेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.